पालघर तालुक्यातील तरुण उद्योजक आणि शेतकरी भूषण सावे आणि विजय माळी यांनी आपल्या शेतीत पर्यायी पीक म्हणून ऊस लागवड करण्याचा प्रयोग केला। या दोघांनी केळवा रोड येथील एका मोकळ्या पडीक जमिनीवर ठिबक सिंचन 2 जातीचा ऊस लावला। कोसबाड कृषी केंद्राच्या मार्गदर्शनामुळे ऊसाची शेती यशस्वी झाली। आम्हाला ह्या बाबतीत गुऱ्हाळाच्या बाबतीतली काहीही माहिती नव्हती। त्याच्यामुळे मी आणि विजय माळी आम्ही कोल्हापूर, गुजरातमधील कर्जन ह्या ठिकाणी गुऱ्हाळांना भेटी दिल्या, तिथे त्याचा अभ्यास केला आणि नंतर तिकडनंच आम्ही 2 तज्ज्ञ माणसं आणली आणि गुजरातमधनंच आम्ही एक जे गुऱ्हाळाचं एक युनिट होतं ते तिकडनं आम्ही खरेदी केलं। एका कढईत ऊसाचा रस उकळून पारंपरिकरित्या गूळ तयार करण्याऐवजी 250-300 लिटरच्या 3 लोखंडी कढयांचा वापर इथे करण्यात येतो। गुळाच्या शुद्धीकरणासाठी रसायन वापरण्याऐवजी या ठिकाणी झाडांच्या पालाफळांची भुकटी आणि इतर नैसर्गिक पदार्थांचा वापर होतो आणि बनतो ऑर्गॅनिक गुळ। आम्ही रोज ऊस तोडून साधारणतः आम्हाला 250 ते 300 किलो रोज गुऱ्हाळ आम्ही नवीन गुळ बनवतो आणि माझ्या हिशोबाने तरी आता 3.5 एकरमध्ये आम्हाला 10 ते 11 टन तरी अपेक्षित आहे। गुळाचं उत्पादन सुरू होऊन अवघा आठवडा झालाय। 1 टन ऊसापासून सुमारे 120 किलो चांगल्या प्रतीचा गुळ तयार होत असून पुढील वर्षी 10 एकरवर नव्यानं ऊस लागवड करण्याचा आपला मानस या शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।